रामकृष्ण हरी. हा हा हरी हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरे. रामकृष्ण जय रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण हरे. हरि जय जय रामकृष्ण हरे. जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरे. सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. हरी रूप पाला चार करी. चार करी. सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी. साजनी सुख झाले हो साजनी. हरी रूप पाहता वाचाळ करी. सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. तो हा माधव बळवा. तो हा माधव बळवा. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. तो हा माधव बळवा. तो हा माधव बळवा. ताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. करुणा विठ्ठली बळवा. तो हा माधव बळवा. भक्त सुमृताची जोडी विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर. तो हा विठ्ठल बळवा. तो हा माधव बळवा. 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 जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम. हे तो एक संता ठाई. 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 लाभ पाई उत्तम. लाभ पाई लाभ पाई उत्तम. वाटाळ करी. लाभ पाई उत्तम. लाभ पाई उत्तम. म्हणविता त्यांचे दास. म्हणविता त्यांचे दास. म्हणविता
त्यांचे दास पुढे आस उरेना 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 कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांतीही सरेना कल्पांतीही सरेना कल्पाती सरेना कल्पाती सरेना कल्पाती सरेना कल्पाती सरेना म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 तुका म्हणे संत सेवा म्हणे संत वाटाळ करी म्हणे संत सेवा संत सेवा हिची देवा उत्तम हिची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 भारत कुमाई उदार कुमाई टाळी 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 उदार कुमाई वाजवाजे, उदार कुमाई जय उदार कुमाई जय गोपा गोपा विठ्ठल 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 बुला बुला टाळी वाजवा भजन करा टाळी टाळ टाळी टाळ टीव्हीच्या समोर बसलेले टाळी वाजवा टीव्हीच्या समोर बसलेले टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की औरी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की विठ्ठल हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम
म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरेना. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दानच्या कृपा दाने कथेचा विस्तार, दानच्या कृपा दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवांची. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरेना. विठाला 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 अनंत कृपा विभूषित भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने अखिल विश्व परमार्थिक प्राण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरेंच्या कृपाशीर्वादाने मुक्त कविले तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरेंच्या कृपाशीर्वादाने अधिकून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायाची दीप प्रज्वलित करणारा हा देदीप्यमान कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आज सेवेकरता निवलेला अभंग वैराग्य मूर्ती शब्दप्रभू शब्द भांडार प्रेम मूर्ती जगद्गुरुशी तुकोबरेंचा संतपर प्रकरणातला मानवी जीवनामध्ये उत्तम लाभ प्राप्त कुठं होतो याचं चिंतन करणारा अभंगाच्या सेवेकरता विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती शब्दप्रभू शब्द भांडार प्रेम मूर्ती जगद्गुरु श्री तुकोबरेंचा आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्यांचा अधिकार सांगायचं झालं तर कोणाला म्हणायचं तुकोबबार आहे. महाराज घरात नाही धान, पोटात नाही आन, समाजात नाही मान, पण ज्यांच्या चित्तात समाधान त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबरे आहे. समाजामध्ये साधू ओळखणं कठीण आहे, समाजामध्ये संत ओळखणं कठीण आहे. काय माझ्या जगद्गुरु तुकोबरेंचा अधिकार आहे. महाराज समाजाच्या उद्धाराकरता पृथ्वी तलावर महाराज अवतार घेऊन अवतार कार्याच्या समाप्तीनंतर देहासकट वैकुंठाला जाणारे जगाच्या पाठीवरील संत म्हणजे जगद्गुरु तुकोबबार आहे. त्या तुकोबरेंचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. हे वर्ष विशेष आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या आणि महाराष्ट्र संस्कृतीच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत विशेष आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैकुंठ गमनाला जाऊन या वर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना या पृथ्वी तलावर येऊन अवतार घेऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. विडाला विडाला त्यातल्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरेंचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संतपर प्रकरणातला अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरेंनी मानवी जीवनाला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो याचं चिंतन केलेलं आहे. खरं तर आपण तुकोबरेंचा गाथा जर पाहिला, तुकोबरेंचा गाथा जर वाचला आपण तर जगद्गुरु तुकोबरेंनी सगळ्यात जास्त अभंग जर कुठल्या प्रकरणातले लिहिले असतील तर जगद्गुरु तुकोबरेंनी गाथ्यामध्ये सगळ्यात जास्त अभंग एकाच प्रकरणातले लिहिले, ते प्रकरण म्हणजे संतपर. विठाला विठाला तुकोबरेंनी वर्णन केलं, अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णन, आणि सगळ्यात जास्त अभंग तुकोबरेंनी लिहिले ते संतपर प्रकरणातले. म्हणून आज संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. महाराज
आपण खूप भाग्यवान आहेत. मी कीर्तनाच्या प्रारंभी सांगेल, आपण खूप भाग्यवान आहेत. आपण याच्यासाठी भाग्यवान आहेत की जगाच्या पाठीवर अत्यंत समृद्ध परंपरा प्राप्त झालेल्या देशात तुमचा माझा जन्म झालाय. जगामध्ये अत्यंत समृद्ध परंपरा प्राप्त झालेल्या देशात तुमचा आमचा जन्म आहे. कुठला देश कशासाठी ओळखला जातो ऐका, आणि भारत देश कशासाठी ओळखला जातो. काय भारताची संस्कृती आहे. उगवलेला सूर्य सगळ्यात पहिलं किरण जर कुठल्या देशात टाकत असेल तर उगवलेला सूर्य सगळ्यात पहिलं किरण एकाच देशात टाकतो. तो देश म्हणजे माझा भारत. जगात सर्वोत्तम संस्कृती जर कुठल्या देशाची असेल तर जगात सर्वोत्तम संस्कृती म्हणजे महाराज माझ्या भारताची. धन्य भूमी वा वा वा, पुण्य देश, धन्य भूमी वा वा वा, पुण्य देश, धन्य भूमी, पुण्य देश, धन्य भूमी. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जगात महाराज एक नंबर देश म्हणजे भारत देश. भारतासारखी या जगाच्या पाठीवर संस्कृती नाही महाराज. काय भारताचं वैभव आहे. इकडे लक्ष द्या. भारतामध्ये एक प्रसिद्ध सनईवादक होऊन गेले, त्यांचं नाव बिस्मिल्ला खान. एकदा ते कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये गेले होते. त्यांनी अमेरिकेमध्ये सनई वादनाचा अफलातून कार्यक्रम केला. ती लोक त्यांच्यावर प्रसन्न झाली. वा, काय सुंदर कार्यक्रम केला तुम्ही, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. एक काम करा, तुम्ही आता भारतात परत जाऊ नका, तुम्ही अमेरिकेमध्येच थांबा. वोट कराल तो बंगला आम्ही तुम्हाला घेऊन देऊ, म्हणाल ती गाडी तुम्हाला फिरायला घेऊन देऊ, आणि म्हणाल तेवढा महिन्याला वेतन तुम्हाला पगार देऊ, पण तुम्ही अमेरिकेतनं भारतात परत जाऊ नका. त्यांनी सांगितलं याचा संदर्भात निर्णय मी तुम्हाला उद्या देतो. अमेरिकेचं शिष्टमंडळ त्यांना दुसऱ्या दिवशी भेटायला गेलं. झालाय का तुमचा निर्णय, थांबणार आहेत का तुम्ही अमेरिकेमध्ये. हा, त्यांनी हसत मुखाने सांगितलं नाही, मी माझ्या मातृभूमीत भारतात परत जाणार. अमेरिकेतल्या लोकांनी विचारलं आमच्या देशात असं काय कमी आहे की जे तुमच्या देशात जास्त आहे. त्यांनी 3 वाक्य अत्यंत सुंदर आणि महत्वाची सांगितली. इकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य सांगितलं, मी ज्या देशात आलो आणि ही सनईची जी साधना केली ती मी पवित्र हिमालयाच्या कुशीमध्ये बसून केली. तुमच्या देशामध्ये सगळे, पण पवित्र हिमालय तुमच्या देशात नाही, म्हणून मी भारतात परत जाणार. तो माझ्या भारतात आहे. त्यांनी सांगितलं आम्ही माती घेऊन येऊ हिमालयाची, थांबा. नाही म्हटले, मी भारतात जाणार. का भारतात जाणार. ती पवित्र गंगा नदी जर कुठल्या देशात असेल तर ती पवित्र गंगा नदी माझ्या भारतात आहे, म्हणून मी भारतात परत जाणार. त्यांनी सांगितलं पाणी घेऊन येऊ आम्ही, थांबा. त्यांनी सांगितलं नाही थांबणार, मी भारतात परत जाणार. अत्यंत महत्वाचं तिसरं वाक्य सांगितलं, तुमच्याकडे अमेरिकेमध्ये भोगाच्या सगळ्या गोष्टी असतील, भोगाच्या सगळ्या गोष्टी असतील, पण त्यागप्रधान संस्कृती शिकवणारा आणि जगाला विश्ववंदनीय संस्कृती शिकवणारा समाज आणि ही संस्कृती टिकवणारा वर्ग म्हणजे संत जर कुठल्या देशात बघायचे असतील तर ते माझ्या भारतात आहे. मी भारतात नाही आलो, ती संत भूमी आहे. तुमच्याकडे सगळे पण तुमच्याकडे संत नाहीत. भारत भूमी ही संत भूमी आहे. काय भारताचं वैभव आहे महाराज. सगळ्याच बाबतीत आपण पुढे, सगळ्याच बाबतीत पुढे महाराज. माझा भारत देश सगळ्याच बाबतीत पुढे. भारतासारखी पोशाख संस्कृती नाही. बोला बोला, आहे का. धोतर घालणारी माणसं कुठल्या देशात. बोला, कुठल्या देशात. भारतात. पांढरा सदरा शर्ट घालणारी माणसं भारतात. टोपी घालणारी माणसं भारतात. दुसऱ्याला टोप्या घालणारी भारतात. डोक्यावर पदर घेणाऱ्या स्त्रिया भारतात. भारतासारखी पोशाख संस्कृती नाही, भारतासारखी खाद्य संस्कृती नाही, आणि भारतासारखी संत संस्कृती नाही. विठाला विठाला विठाला. आणि त्यामध्ये आपण भाग्यवान आहे. भारतासारख्या पवित्र देशात तुमचा माझा जन्म झालाय.
पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. अत्यंत पवित्र देशामधील पवित्र कुळामध्ये संत अवतार घेतात. आपण भाग्यवान आहे. भारतातल्या अत्यंत समृद्ध परंपरा प्राप्त झालेल्या राज्यात तुमचा माझा जन्म आहे. महाराष्ट्र, महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. महाराज काय आहे महाराष्ट्र म्हणजे? शाकाहारी खाऊन शरीर करा दष्ट आणि पुष्ट. नामदेवरायाच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. परमार्थासाठी लागत नाही जात पात आणि काष्ट. आणि या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. वजनदार महाराष्ट्रात जन्माला आलेली मंडळी महाराज. महाराष्ट्रासारखं राज्य नाही. काय महाराष्ट्राचं वैभव आहे महाराज? मस्तक टेकून जिथे ऐश्वर्य संपन्न देवाचं दर्शन घेता येतं तो म्हणजे विठेवरचा पांडुरंग ज्या राज्यात, तो म्हणजे माझा महाराष्ट्र. जगातातलं सगळं तत्वज्ञान ज्या गीतेमध्ये आहे त्या गीतेचं महाराज ट्रान्सलेशन आणि महाराज त्या गीतेवरती भाष्य करणाऱ्या ज्ञानोबरायांचा राज्य म्हणजे महाराष्ट्र. 4 वेदाचं नवनीत रूपी सार एकत्रित करून पंचम वेद जगासमोर निर्माण करणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांचा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. 18 पगड जातीला एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्र म्हणजे हा महाराष्ट्र. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराज. महाराष्ट्र म्हणजे विठोबा, महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबा, महाराष्ट्र म्हणजे तुकोबा आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवबा. विठाला विठाला आणि महाराष्ट्र भूमी जगात ओळखली जाते ती संत भूमी म्हणून ओळखली जाते महाराज. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये सगळ्यात जास्त अभंग जर कुठल्या प्रकरणातली लिहिली असतील तर ते संतप्र प्रकरणातले लिहिले. म्हणून आज सेवेकरता निवडलेला अभंग संतप्र प्रकरणातला आहे महाराज. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचं वर्णन प्रतिपादन केलेलं आहे. ऐका, काही वर्ग आहेत. पहिला वर्ग माननीय, दुसरा वर्ग आदरणीय, तिसरा वर्ग तेजनीय, चौथा वर्ग पूजनीय आणि 5वा वर्ग वर्णनीय. जगाच्या पाठीवर काही मंडळी माननीय, पण माननीय असलेली मंडळी पूजनीय वर्णनीय असतील असं नाही. काही मंडळी जगात काय आहेत माननीय, त्यांना नुसतं मानायचं. निवडणूक आली की महाराज आपल्याकडे येतात, जय हरी, ओळखलं का? ओळखलं. काही वर्ग माननीय, पण माननीय असलेल्या वर्गावर विश्वास ठेवा असं नाही. पूजन करावं असं नाही, वर्णन करावं असं नाही. माननीय वर्ग फार खतरनाक असतो महाराज. ते मी एकदा विदर्भात कीर्तनाला निघालो होतो आणि एका तालुक्यातनं प्रवास सुरू होता. एका नेत्याचे एवढे डिजिटल शहरात लागले होते, सगळ्या चौकात नेत्याचे डिजिटल. बघाल तिकडे नेत्याचे डिजिटल. वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी टायमिंग बघितला, मला कीर्तनाला जायला जरा वेळ होता. मी म्हणलं तारीख कधीची बघितलं, नेमकं त्या दिवशीची तारीख. मी बी गुच्छ घेतला. आपल्याला तरी काय ओळखी महाराज, वारकऱ्याला काय ओळखी लागतात का? गुच्छ घेतला आणि म्हणलं चला साहेबांना शुभेच्छा द्यायला जाऊ. मी सगळे डिजिटल मोजले, 73 भरले. किती? 73 एका शहरात. गुच्छ घेऊन मी साहेबांना भेटायला द्यायला गेलो. साहेबांना गुच्छ दिला. साहेब शुभेच्छा वाढदिवसाचा. साहेब म्हणले धन्यवाद. कुठले आहेत महाराज? म्हणलं धाराशिवकरला. इकडं म्हणलं विदर्भात कीर्तनाला निघालो. म्हणले वाह, तरी वेळ काढून मला शुभेच्छा द्यायला आलात. म्हणलं साहेब काय प्रेम आहे कार्यकर्त्यांचं. सगळ्या चौकात तुमच्या डिजिटल. साहेब मला म्हणले काय सांगता? म्हणजे चौकात तुमचे डिजिटल. एवढ्या शहरात 73 डिजिटल तुमचे लावलेत वाढदिवसाचे. साहेब म्हणले नीट मोजले का? अहो म्हणलं नीटच मोजले. म्हणले नीट मोजले का? अहो नीट मोजले. म्हणले किती भरले? मी म्हणलं 73. साहेब नाराजच झाले. म्हणलं का? म्हणले मी 100 डिजिटलचे पैसे दिलेत, राहिलेले गेले कुठं? महाराज काही वर्ग वर्णनीय, पण महाराज आदरणीय असलेला वर्ग वर्णनीय असेल सांगता येत नाही. जगाच्या पाठीवर काही वर्ग माननीय असलेला वर्ग महाराज वर्णनीय पूजनीय असेल असं नाही. पुढे चला. काही वर्ग आदरणीय असलेला वर्ग बऱ्याच वेळा पूजनीय वर्णनीय असतील असं नाही. आपल्यापेक्षा काही माणसं वयाने मोठी, पण मोठी माणसं असलेली आदरणीय असतील असं नाही. भक्त प्रल्हादासाठी हिरण्यकशिपू कोण आहेत? बोला. आदरणीय. पण आदरणीय असलेले भक्त प्रल्हादासाठी हिरण्यकशिपू वर्णनीय आहेत का? नाही. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांसाठी भरतासाठी कैकेयी माता आदरणीय, पण आदरणीय असलेली कैकेयी वर्णनीय का?
आहे का आपल्यात कोणी काही काही? कुणीच नाही महाराज. आदरणीय असलेली काही काही वर्णनीय आणि पूजनीय नाही. काही मंडळी महाराज आदरणीय, काही वर्ग तेजनीय की ज्यांच्या जीवनामध्ये त्याग करावा. असं ठिकाण नाही की जिथे भगवान परमात्मा नाही. प्रत्येक चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे महाराज. विठ्ठल जळे स्थळी. वा वा टाळ. वा वा. रिता ठाव नाही उरला. रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला. आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठलाची म्हणता विठ्ठल म्हणता. विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले. विठ्ठल म्हणता हरले. विठ्ठल जळी स्थानी रिता ठाव नाही उरला. विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल जळी जळी भरला. रिता ठाव नाही उरला. दृष्टीने राहिला. विठ्ठलाची विठ्ठल. सुंदर प्रमाण दिलं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. प्रत्येक चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे महाराज. पण काही वर्ग तेजनीय आहे महाराज. गीता बोलते ममय वंश ज्योलोके जीवभूत सनातना. प्रत्येक अंश देवाचा अंश आहे. सापामध्ये सुद्धा देवच आहे आणि विंचवामध्ये सुद्धा काय देवच आहे. मग साप गळ्यात घालून फिरायचं का? नाही. विंचू हातात घेऊन फिरायचं का? नाही महाराज. साप गळ्यात घालून फिरायचं नाही आणि विंचू हातात घेऊन फिरायचं नाही. मग तुकोबरे बोलतात यांना दुरून वंदन करायचं. वंदावे दुरून शिवू नये. तुकोबरे बोलतात काही वर्ग तेजनीय, काही वर्ग माननीय, काही वर्ग आदरणीय, काही वर्ग तेजनीय महाराज. काही वर्ग पूजनीय. आपल्या जीवनामध्ये काही वर्ग पूजनीय. कुणाची पूजा करावी? आपल्या श्री गुरूंची महाराज पूजा करावी. आणि महाराज पाचवा वर्ग आहे काही वर्ग वर्णनीय. या जगाच्या पाठीवर वर्णनीय आणि पूजनीय जर कुठला असेल तर तो श्री गुरूंचा आणि संतांचा वर्ग. विठाला विठाला वर्णनच करायचं असेल तर आपल्या मुखाने श्री गुरूंचं आणि संतांचं वर्णन करा. पवित्र सोहळी तिचे प्रभू मंडळी. तिचे प्रभू मंडळी. तिचे प्रभू मंडळी. पवित्र सोहळी तिचे प्रभू मंडळी. तिचे प्रभू मंडळी. तिचा एक मंडळी. तुकोबरे बोलतात भूमंडळामध्ये तेच एक पवित्र आहेत. पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी महाराज. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव महाराज. तुकोबरे बोलतात पवित्र आहेत, सोहळी आहेत महाराज. शुद्धही आहेत आणि पवित्र आहेत. आमच्या इंद्रायणीचं पाणी, चंद्रभागेचं पाणी महाराज एखाद्या वेळेस शुद्ध नसेल पण पवित्र आहे. जगातातली सगळी पापं नष्ट करण्याचं काम पवित्र इंद्रायणी मातेमध्ये आणि पवित्र चंद्रभागे मातेमध्ये आहे महाराज. संत पवित्र आहेत महाराज, सोहळी आहेत म्हणून जगाच्या पाठीवर संतांचं वर्णन. का संतांचंच वर्णन? ऐका ज्ञानोबरे बोलतात हरपले पण पे पावे ते पाहता संता ते घेऊसावे म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. का संतांचं वर्णन करायचं? ज्ञानोबरे बोलतात आपल्या जवळचं हरवलेलं अज्ञान आपल्याला ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम जगाच्या पाठीवर कोण करत असतील तर ते संत करतात. उदाहरण सांगतो. जुन्या काळामध्ये खेडेगावामध्ये रात्री चोरी होऊ नये म्हणून गस्त घालण्यासाठी कोण असायचं? चोरी होऊ नये म्हणून गुरखा म्हणतात त्याला किंवा कोतवाल म्हणतात.
जुन्या काळातली गोष्ट आहे. त्याने रात्री हातामध्ये कंदील घेतला आणि तो गावामध्ये निघालेला आहे. रात्री 12 वाजता हातामध्ये कंदील घेऊन, जागते रहो जागते रहो, हातामध्ये काय? कंदील. 12:30 वाजलेले. पहाटे 3:30-4 पर्यंत जागा राहायचंय म्हणून त्याने आपला उजवा हात घेतला आणि खिशात टाकला. बघितलं 4-5 बिड्या भेटल्या त्याला. त्याने डावा हात घेतला, डाव्या खिशात टाकला, बघितलं काडीपिटी काही भेटली नाही त्याला. त्याला असं वाटलं बिड्या आहेत पण पेटवायला काय नाही, काडीपिटी नाही. 12:30 वाजले होते. इकडे तिकडे बघितलं, रस्त्याला कुणी माणूस दिसेना म्हणून एका घराच्या समोर गेला. त्याने आवाज दिला, ओ दादा 1 मिनिट दरवाजा उघडा. आतमध्ये झोपलेल्या माणसाने विचारलं, कोण? अहो गुरखा मी, कोतवाल. काय काम आहे? 1 मिनिटाचं काम आहे. 1 मिनिट दरवाजा उघडा. आतमध्ये झोपलेल्या माणसाने 12:30 वाजता आपला दरवाजा उघडला. समोर उभेलेल्या त्या कोतवालाकडे पाहिलं आणि विचारलं, काय काम आहे एवढ्या रात्री 12:30 वाजता मला उठवले? त्याने सांगितलं, काम 1 मिनिटात आहे. माझ्याकडे बिड्या आहेत पण पेटवायला काही नाही, काडीपिटी नाही. त्यांनी डोळे चोळले. झोपेतनं उठलेल्या माणसाने सांगितलं, भल्या माणसा, हातामध्ये कंदील आहे, कंदिलाची काच बाजूला सरकवली असती तर बिडी आपोआप पेटली असती. मला 12:30 वाजता काय उठवायची गरज आहे? ती म्हणलं, हे सांगायलाच कुणी नव्हतं म्हणून तुम्हाला उठव. आपल्या जवळ सगळं आहे पण आपल्या जवळचं हरवलेलं अज्ञान आपल्याला ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवण्याच्या पाठीमागे संत काम करतात. म्हणून संतांचं वर्णन आहे. का संतांचंच वर्णन करायचं? पुढे चला. संत हे सांसिद्धिक मोठेपणातले. शास्त्राने मोठेपणाचे 2 प्रकार सांगितले. एक नैमित्तिक मोठेपणा आहे आणि दुसरा सांसिद्धिक मोठेपणा आहे. का संतांचं वर्णन करायचं? मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, बरोबर ना मोरे महाराज? होय संदीप महाराज? मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. बारकं बनायला कोणालाच वाटत नाही. लहान व्हावं महाराज, मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण मी नेहमी सांगत असतो, लय मोठं बनण्यात मजा नाही. काकडे सर, माणसाने जगात एवढं मोठं बनावं, माणसाने किती श्रीमंत असावं, जमिनीवर पल्ल्याबरोबर झोप लागावी एवढं माणसाने श्रीमंत असावं. या जगातातला सगळ्यात मोठा श्रीमंत कोण असं जर मला कुणी विचारलं तर मी सांगेल, ज्याला जमिनीवर पल्ल्याबरोबर निवांत झोप लागती तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत. काय महाराज वारकऱ्याचं जीवन आहे. दिवसभर 17, 18, 20 किलोमीटरचा प्रवास करतात. पण महाराज जिथे मिळेल तिथं महाराज अंग टाकलं बरोबर झोप लागती. याला आमच्या पंढरपूरची वारी म्हणतात. काय महाराज, घरी 5-5 मजली बिल्डिंग आहे महाराज, तरी झोप नाही. खाल्ला दरवाजा लावला का? वरला दरवाजा लावला का? खिडकी लावली का? गॅस बंद केला का? कूलर लावली का? गाडी आतमध्ये घेतली का? किती मजली वालं? 5. ते आमच्याकडे तिकडे बीड, पुसद, जालना भागातली लोक ऊस तोडायला येतात महाराज. ते दोघं नवरा बायको 2 कोयते घेऊन जाणार, दिवसभर ऊस तोडणार, संध्याकाळी घरी येणार, 2-2 भाकरी खाणार. ती बायकोला कधीच म्हणत नाही दरवाजा लावला का बघ, दरवाजात नाही तर कुठला लाव. या जगात एवढं श्रीमंत बनावं, जमिनीवर पल्ल्याबरोबर झोप लागावी. महाराज पुढं श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखात नवं ऐकलेलं वाक्य. ते म्हणतात, वारकरी तर त्याला म्हणावं आधी झोप लागते आणि मग जमिनीवर पडतो, त्याचं नाव वारकरी. आणि जमिनीवर पडलं तरी झोप लागत नाही, त्याला म्हणायचं सर्वसामान्य माणूस. विठाला विठाला मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. 2 प्रकार आहेत. एक सांसिद्धिक मोठेपणा आणि दुसरा नैमित्तिक मोठेपणा. जो मोठेपणा निमित्ताने येतो त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणा, आणि जो मोठेपणा प्राप्त झाल्यानंतर कधीच कमी होत नाही त्याला सांसिद्धिक मोठेपणा म्हणा. कशाला म्हणायचं नैमित्तिक मोठेपणा? ऐका. श्रावण महिन्यामध्ये पोळ्याच्या दिवशी बैलाला जो मोठेपणा येतो त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणा. ओरिजिनल जर शेतकरी असेल, आदल्या दिवशी महाराज खंदेमणी करणार, दुसऱ्या दिवशी रंगरंगोटी करणार, फुगे बांधणार, हिंगूळ लावणार, झुली टाकणार, महाराज गावातनं हलगी लावून मिरवणूक काढणार. त्याला त्या दिवशी खायला काय असतं? पुरणाची पोळी. किती दिवस? किती दिवस? 1 दिवस. पोळ्याच्या दिवशी बैलाला मोठेपणा. त्या दिवशीचा बैल पाहिला की असं वाटतं आपण बी बैल असलो असतो म्हणजे बरे झाला असतो. पण आपल्याला घरी नंदी बैल करून ठेवलंय. पोळ्याच्या दिवशीचा बैल पाहिला की असं वाटतं आपण बैल असलो असतो. किती दिवसाचा मोठेपणा? 1 दिवसाचा. महाराज पुढे चला. सत्तेने येणारा मोठेपणा. किती दिवस? जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत. 5 वर्ष लोकसभा, 6 वर्ष राज्यसभा. पुढे जाऊ द्या महाराज.
लग्नात येणारा मोठेपणा किती दिवसाचा? बोला बोला, किती दिवसाचा? एक दिवस. महाराज काय आयुष्य असते ते, त्याशी त्याला सूट खाली बूट. महाराज देवाकडे गेला तर ती म्हणते, देवा तू नुसता देव आहे, तुझ्यापेक्षा 2 डिग्र्या माझ्याकडे जास्त, मी नवार देव आहे. महाराज लग्नात येणारा मोठेपणा किती दिवसाचा? त्या दिवशी घालायला सूट असतो मोरे महाराज. महाराज त्या दिवशी त्याला बसायला काय असतो? घोडा. त्या दिवशी त्याला बसायला काय मिरवणुकीला? घोडा. पण बायको पण आयुष्यभर त्याला गाडावर बसवते. महाराज लग्नात येणारा मोठेपणा किती दिवसाचा? 1 दिवसाचा. सत्य नेणारा मोठेपणा मर्यादित आहे. पोळ्याच्या दिवशी बैल नेणारा मोठेपणा मर्यादित आहे. पण जीवनामध्ये असा मोठेपणा प्राप्त करा की जो मोठेपणा प्राप्त झाल्यानंतर कधीच कमी होत नाही. गेले दिगंबरेश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुकोबऱ्यांनी विचारलं, काय लाभ आहे संतांजवळ? ऐका, संतांजवळ काय लाभ आहे? महाराज संतांना बघितलं तरी लाभ आहे. महाराज काय? संतांना बघितलं तरी लाभ आहे. तुकोबरे बोलतात, संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ. हे पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ. तुकोबरे बोलतात, संतांच्या दर्शनामध्ये सुद्धा लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. महाराज पद्मनाभ बघितलं तरी संतांच्या दर्शनामध्ये लाभ आहे. पुढे चला, संतांचं नामचिंतन करा तरी लाभ आहे. तुकोबरे बोलतात, पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. तुकोबरे बोलतात, संतांचं नामचिंतन केलं तरी मानवी जीवनामध्ये लाभ आहे. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. तुकोबरे बोलतात, संतांचं नामचिंतन केलं तरी लाभ आहे. पुढे चला, संतांच्या चरणाजवळ तुम्ही बसून जरी राहिलात तरी लाभ आहे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, पैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती. भगवान परमात्मा संतांमुळे ओळखता येतो. आणि पुढं, आपुले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाला. आपलं कोणीच नाही हे महाराज दाखवून देण्याचं, आणि जगात एकमेव भगवान परमात्मा आपलाय ही ओळख जर कोणामुळे होत असेल तर ती संतांमुळे. संतांमुळे हा सगळ्यात मोठा लाभ आहे. नाथ महाराज बोलतात, हरिप्राप्ती सी उपाय करावे. सगळ्यात मोठा लाभ भगवत प्राप्ती करायची असेल तर महाराज तुम्हाला संतांच्या व्यतिरिक्त भगवत प्राप्ती नाही. आणि संतांच्या जवळ बसल्यानंतर लक्षात येतं आपलं कोण आहे आणि परक कोण आहे. आपण सगळे भ्रमात आहेत, हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. एक दिवस मागं वळून पाहिल्यानंतर लक्षात येतं मागं कोणीच नाही आपल्या. तोपर्यंत काळ बराच पुढे निघून गेलेला असतो. मी नेहमी एक विनोदाने उदाहरण सांगत असतो. एका गावामध्ये एका साधूचा आश्रम होता. गावातला एक जण रोज साधूच्या दर्शनाला जायचा. 5-6 दिवस गेला नाही. साधूने विचारलं, का रे 5-6 दिवस दर्शनाला आला नाही? त्याने सांगितलं, म्हणले बायकोने थोडंसं काम लावलं होतं, मेहुण्याचं लग्न होतं, तिकडे गेलतो. म्हणले मग दर्शन करून जायचं. लग्न कुठं होतं? म्हणले गावातच. दर्शनाला किती वेळ लागतो? 5 मिनिट. दर्शन करून म्हणले दिवसभर 24 तासातले 5 मिनिट तरी आपण देवाला दिले पाहिजेत ना. 5 मिनिटं म्हणले दर्शन करून जायचं. हा, ती म्हणलं नाही, घरच्याचं ऐकावं लागतं. ऐकावं लागतं म्हणजे माझ्या सकट तुम्ही सगळे ऐकणारेतले आहे काय कोणी पुढे बसलेल्यापैकी जो ऐकत नाही बायकोचं? हात वर करा बरं. टीव्ही समोरचे बी करा. ते जुन्या काळात विनोदाने दृष्टांत सांगायचे बघा काकडे महाराज. एका राजाने मीटिंग बोलवली. सांगा आपल्या राज्यात बायकोचं कोण कोण ऐकत नाही ते सगळ्यांना बोलवा. जे ऐकतात त्याची एक लाईन करा, जे नाही ऐकत त्याची एक लाईन करा. सगळे ऐकणाऱ्याच्याच रांगेमध्ये उभा राहिला. महाराज एक जण बिगर ऐकणाऱ्याच्या रांगेमध्ये उभा राहिला. राजा म्हणला, बरं झालं तू माझ्या राज्याची इज्जत ठेवली. एक का होईना पण म्हणले हाय ऐकत नाही असा. ये पुढे स्टेजवर तुझा सत्कार करू. हा, त्याला पुढे बोलवलं. मला स्टेजवर सत्कार करायचं ठरवलं. म्हणलं कशामुळे सत्कार? म्हणले तू बायकोच ऐकत नाही ना. तसं नाही म्हणला, बायको मला घरनं जाताना दम दिलता. हा, गर्दीत जास्त मरू नका म्हणून मी एकटीकडे उभा राहिलो. त्या साधूने सांगितलं, अरे दर्शनला 5 मिनिट लागतात, दर्शन करायचं जायचं. म्हटले किती वेळ लागतो? नाही म्हणले बायकोच ऐकावं लागते. म्हणले अरे कोणच नाही? म्हणले हे फक्त तुला साधू संत सांगू शकतात, कोण कुणाचं नाही हे.
म्हणले कोण कुणाचं नाही. नाही म्हणला माझ्या बायकोचं माझ्यावर फार प्रेम आहे. साधू म्हणले बघ 1-5-6 दिवसांनी आपण बघू म्हणले, परीक्षा घेऊ कुणाचं किती प्रेम आहे तुझ्यावर. चालते म्हणलं, काय हरकत नाही. म्हणला मी जेवल्याशिवाय बायको जेवत नाही. म्हणले हे सगळं म्हणायच्या गोष्टीत. 5-6 दिवसांनी ये भेटायला. 5-6 दिवसानंतर भेटायला आला महाराज. साधूने सांगितलं एक औषधाची बाटली देतो. या औषधाची बाटली घ्यायची, घरी जायचं, औषध प्यायचं, 5-6 तास तुला झोप येणार, जाग येणार नाही, बाकीचं नियोजन मी बघतो. घरी गेला, औषध घेतलं, 5-6 तास बेशुद्ध पडला. बायकोनी मोठमोठ्या नाड्यात हो उठा ना, बघा ना. 1 नाही 2 नाही, सगळं गाव गोळा झालं, गल्ली गोळा झाली. अहो चांगले होते, कसे गेले, कसं काय, पाहुण्याळे गोळा झाले, सगळे गोळा झाले. उचलायचा टायमिंग आला, साधू रस्ता काढत आले. लगी महाराज महिला मंडळाला सवय असतं, बघितलं की त्याच्या नावाने रडतात. लगेच ते बघितलं की ओ महाराज रोज तुमच्या दर्शनाला यायचे ना, कसे गेले अचानक, बघा काहीतरी करा. हा असं कसं देवाला बघवलं नाही. हा मी नेहमी सांगत असतो, बघवलं म्हणूनच आतापर्यंत जिवंत आहे आपण. महाराज हा म्हणजे कस काय देवाला बघवलं नाही, एवढ्या लवकर कस काय घेऊन गेले. हा साधू जवळ आले, म्हणजे काय करावं, प्रारब्ध कोणाला चुकत नाही. देव असला संत असले तरी प्रारब्ध भोगून संपावं लागतं. काय करू म्हणले मी तरी. साधूने बघितलं, मोठमोठ्याने सगळेजण रडत होते. साधूने खिशात हात घातला, औषधाची बाटली काढली आणि सांगितलं, म्हणले हे बघा एक पर्याय आहे माझ्याकडे, ही जो घेईल तो मरल आणि ही जिवंत होईल. बायकोला विचारलं घेता का तुम्ही. ती म्हणली नाही वा, माझ्याशिवाय लेकरं राहत नाहीत. वडिलाकडे गेले, म्हणजे तुम्ही घेता का. ती म्हणले नाही नाही मी सरपंच आहे. भावाला म्हणले तुम्ही. म्हणले माझं अजून लग्न राहिलंय. सगळीकडे फिरून बाटली वापस साधूनीकडे आली. साधूने विचारलं, म्हणले मी घेऊ का. म्हणजे तुम्ही घ्या, जगाच्या कल्याणा संतांच्या. महाराज विषय चित्ती दृढ झाला. लक्षात आला मला साधूच्या जवळ गेल्यानंतर आपलं कोण आहे, परक कोण आहे. महाराज